नमस्ते, माझं नाव आहे अपूर्वा आणि आज आपल्यासोबत आपल्या लक्ष्मी काकू ज्या सेंटरमध्ये आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून कित्येक वर्षापासून त्या थेरपी घेत आहेत. आपण काकूंना विचारून घेऊया की त्या जेव्हा मॉम हेल्थ केअर मध्ये आल्या तर त्यांना कोणत्या त्रासासाठी त्या आपल्या थेरपीसाठी जॉईन झालेल्या. नमस्ते काकू, नमस्ते. काय नाव आहे तुमचं? माझं सौ लक्ष्मीबाई मधुकर गायकवाड. लक्ष्मी काकू आहे ती आपल्या. काकू, काय त्रास होता म्हणून तुम्ही आपल्या थेरपीसाठी आलेल्या? एक डाव्या पायाचा गुडघा दुखत होत. जो गुडघ्यांचा त्रास होता काकू, साधारण किती वर्षापासून हा त्रास होता? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून हा त्रास होता. काय व्हायचं म्हणजे गुडघ्यांमुळे तुम्हाला? काय चालता येत हा. नव्हतं, असं दुखायचं आणि चमक यायची. चमक यायची म्हणजे चालता चालता तोल जायचा आणि त्यांना चमक यायची सारखी. बरं, डॉक्टरांना दाखवलं होतं, दाखल काय म्हटले डॉक्टर? काय ते औषध द्यायचं, इंजेक्शन घ्या हा. आणि ते प्लास्टर लावा, हे करा ते करा, त्याच्यातच गेलेत माझे. अच्छा, म्हणजे त्यांना डॉक्टरांनी जे सांगितलं औषधं, गोळ्या आणि औषधं खाल्लं की त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आराम मिळायचा. बरोबर आहे बरोबर. की जसे जेवढ्या गोळ्या खाणार की तेवढ्या पुरते ती चमक थांबायची आणि परत नंतर पावर संपली की परत त्यांना ती चमक यायला सुरुवात व्हायची, तोल जायचा किंवा चालायला होत नव्हतं, पाय उचलायला होत नव्हतं. बरोबर. डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला त्यासाठी? तर काही दिवसांनी सांगितलं तर तुम्हाला ते ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करावं लागेल कारण ना गुडघ्यांची झीज झाली होती. बरोबर आहे, गुडघ्यांची झीज झाली होती पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आता ऑपरेशन शिवाय पर्याय नाहीये, तुम्हाला आता ऑपरेशनच करावं लागेल. इव्हन चालता चालता सुद्धा कंटिन्यू त्यांना भरभर असं चालता येत नव्हतं, मध्येच बसायच्या. बरोबर, बसत बसत त्या येत होत्या. पण आता तुम्ही थेरपीला येताय, मॉम हेल्थ केअर मध्ये येताय, आता कसं वाटतंय तुम्हाला? एकदम आता फ्रेश वाटतं आणि मला चालता पण येतं, व्यवस्थित जाते आणि मी आता एकटी पण धुळ्याला जाऊ शकते. बापरे, बघा, पण जसं त्यांनी सांगितलं की पूर्वी असं असायचं की कुठेही जायचं म्हटलं तरी त्यांना घरातले एकटे पाठवत नसायचे कारण त्यांचा तोल जायचा. बरोबर आहे. तोल जायचं. हा, पटकन असं पाय उचलता येत नव्हतं किंवा गाडीत जरी बसायला गेला तरी कुणाचा तरी हात त्यांना आधार घ्यावा लागायचा आणि मगच त्यांना पण आता आपण बघू शकतो की थेरपीला आल्यानंतर त्यांच्यात जो बदल झालाय त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आता मी एकटी सुद्धा प्रवास करू शकते. बरोबर आहे. अजून काय सांगाल तुम्ही? खूप काही मला याच्यापासून मॉम हेल्थ केअर पासून आणि विज्ञान पासून खूप काही शिकायला मिळालं मला. अच्छा, जी आपली आधीची कंपनी होती त्याच्यात सुद्धा काकू येत होत्या आणि आता जे आहे आपल्या मॉम हेल्थ केअर मध्ये त्यांनी आले तर त्यांनी सांगितलं मला खूप असा फरक जाणवून आला. थेरपी बद्दल काय सांगाल? थेरपी बद्दल खूप काही सांगायला पण आता मी शॉर्टकट मध्ये सांगते की मॅट मॉम मॅट मध्ये इतके आहे जादू मध्ये, तर माझं किती घटना घडल्या किंवा काही झालं तरी मला खूप फरक पडला आणि त्याच्यामुळे मला 5 किलो वजन माझं वा 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 वा. आपल्या मॉम मॅटच्या थेरपीने त्यांना खरंच खूप छान असा फरक पडला की त्यांनी सांगितलं की त्यांच्या वजनामध्ये खूप फरक. आपण बघतो की सहजासहजी वजन लगेच कमी होत नाही, नाही होत. ते वजन कमी करायला कित्येक लोक काय काय प्रयत्न काय- करत काय- असतात. पण काकू इथे जेव्हा आल्या, थेरपी जेव्हा कंटिन्यू चालू केली तेव्हा त्यांनी बघितलं की त्याच्यामध्ये त्यांना 5 किलो वजनामध्ये फरक. कारण वजन जेव्हा वाढलेलं असेल ना त्याचा आपल्या सरळ त्रास जो आपल्या गुडघ्यांवरती होतो. बरोबर. त्यामध्ये डॉक्टर सुद्धा सजेस्ट कर की पहिलं वजन कमी करा. पण आज काकूंचं जेव्हा वजन कमी झालं त्यानंतर त्यांच्या चालण्या फिरण्यामध्ये सुद्धा फरक आपल्याला समजा. अजून पल्स पॅडची थेरपी तुम्ही घेता, त्याच्याने काय फरक पडला? त्याच्यामुळे मला गुडघ्याला म्हणजे दोन्ही पायांना एकदम व्यवस्थित आराम पडला. आराम पडला कारण ज्या नसा होत्या त्या नसा एकदम अवघडलेल्या त्यांना वाटायच्या की पाय सरळ जरी केला किंवा पाय फोल्ड जरी केला तरी त्यांना ते जमत नसायचं. पण आता असं झालेलं आहे की त्यांनी पल्स पॅड जेव्हा त्यांच्या पायाला जेव्हा त्यांनी घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आता माझ्या नसा सुद्धा त्या दुखत नाहीये, पहिल्यासारखं ते दुखणं नाहीये. बरं, तुम्ही एनएसएम ची थेरपी घेता, काय फरक पडला एनएसएम ने? त्याच्यामुळे एवढा फरक पडला तर मी 2 टेस्ट घेऊन जायची इकडनं, पण आता त्या युनिसिमची थेरपी घेतल्यापासून तर मी एकदा पण कुठेही बसत नाही, डायरेक्ट माझ्या घराच्या गेट जवळ जाते. वा वा, छान छान फरक असा पडलाय की त्यांनी सांगितलं की पहिला त्या कंटिन्यू म्हणजे बसत बसत जायच्या, जसं त्यांनी सांगितलं थांबत थांबत मी जायची, पण एनएसएम ची थेरपी घेतल्यापासून आता मी थांबत नाही, सलग चालत अशी जाते. बरं, तुम्हाला मॉमस्टोन पण लावला होता, मॉमस्टोनने काय फरक पडला? त्याच्यामुळे एवढा फरक पडला तर गुडघं दुखायचं बंद झालं. बंद झालं म्हणजे जिथे चमक सुद्धा मारायचे ना तर ते बंद झालं. किती वेळ लावला होता गुडघ्यांना? एकदाच लावलं. एकदाच लावला होता. सेंटर मध्येच आपण त्यांना लावून दिला होता. बरोबर, अर्धा तास त्यांना आपण लावून दिला होता. पण अर्धा तासाच्या मॉमस्टोन